आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। देशाच्या विकासासाठी समाजामध्ये वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे। विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही। विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते, म्हणून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर गिरासे यांनी केले। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलासवासीय भाऊसाहेब MD सिसोदे कला वाणिज्य आणि डॉक्टर उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान वरिष्ठ आणि श्रीमती RM सिसोदे कला कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष आणि विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉक्टर PS गिरासे यांच्या शुभ हस्ते पूजन करून अभिवादन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर MP नगराळे, प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे, प्राध्यापक VB खैरनार, प्राध्यापक डॉक्टर PG सोनवणे, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते। प्राचार्य गिरासे पुढे म्हणाले की दिनांक 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणाम म्हणजे प्रकाश किरण जेव्हा माध्यमातून प्रवास करतो तेव्हा त्यांचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग होते याचा शोध लावला। त्यासाठी त्यांना इसवी सन 1930 मध्ये भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले। त्या सन्मानार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशभरात विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित आणि प्रेरित करणे हा आहे। यासाठी राष्ट्रीय आणि इतर विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। प्राध्यापक डॉक्टर PG सोनवणे म्हणाले की राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम समाजात वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात। विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो। कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक गिरीश पवार, राहुल जाधव यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक सारिका पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापक रोहिणी सिसोदे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर राहुल भदाने, प्राध्यापक सोनाली शिंदे, प्राध्यापक अमोल माहिरे, प्राध्यापक योगेश्वरी सावंत, प्राध्यापक हर्षा पाटील, प्राध्यापक शिवानी लोहार, प्राध्यापक संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे यांनी परिश्रम घेतले। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।